रामगिरी महाराजचा रिपाईच्या वतीनं निषेध। सरलबेट मठाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील पांचाळ गावी प्रवचनाच्या कार्यक्रमात मुस्लिम समाजचे धर्मगुरू महम्मद पैगंबर व मुस्लिम समाजावर कारण नसताना टीका करून वाद निर्माण करून दोन समाजात वाद निर्माण करून महाराष्ट्र राज्यात दंगली घडवण्याचा प्रकार केलाय। तेव्हा या भ्याड कृत्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व अल्पसंख्याक विभाग सोलापूरच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करत असून अशा मोकाट जनावरांचा बंदोबस्त मुख्यमंत्री शिंदे यांनी करण्याऐवजी मुख्यमंत्री महोदयांनी त्या महंतांची बाजू घेऊन त्यांना अभय देण्यात आले। याचा अर्थ महाराष्ट्रात दंगली घडवण्याचे काम सत्ताधारी महायुतीच करत आहे। म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या लोकांना महाराष्ट्र राज्यात दंगली घडवून सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न शिंदे आणि त्यांचे मंत्री करत आहेत। पण आता मुस्लिम समाज शाणा झाला असून सरकारच्या अशा भिकारचोट खेळीला भीक घालणार नाही। पण येणारी वेळ मुस्लिम समाजाच्या हातातील आहे, तरी पण रामगिरी महाराज यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची अपेक्षा आहे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व अल्पसंख्याक विभाग सोलापूरच्या वतीनं आरडीसी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना निवेदन देण्यात आले। यावेळी सुबोध वाघमोडे, मेजर साबळे, गायकवाड, रामपूर, माणिक आठवले, धर्मा माने, सागराज बिराजदार, सलीम मुल्ला, रफिक शेख, सिकंदर शेख, इम्रान शेख, समीर मुजावर, अमीना शेख, जुबेर बागवान, अजीज बागवान, अजरुद्दीन शेख, सद्दाम शेख चौधरी इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। प्रथम तर मी हे जे कुत्र्याच्या तोंडाचा आहे ह्याचा मी निषेध करते। अरे माकडा, तुला काय माहित आहे? एवढ्या वर्ष झालं, तू किती वर्षाचा आहे तुला माहिती आहे का? तुझे जी वय आहे तेवढ्या दिवस कोणत्या बिळामध्ये लपला होतास रे? तेव्हा तू चरित्र वाचलं का आमच्या मोहम्मद पैगंबराचा? आता कोण तुला फूस दिली किंवा तुला ही करण्यासाठी सांगितलं आणि तुम्ही दंगल घडून आण म्हणून बोलले? किती पैसे घेतलास तू? प्रथम तर सरकारचाच निषेध केला पाहिजे, कारण ह्या सरकारानेच हे करायला सांगितलेलं आहे। कारण प्रत्येक वेळेस मुस्लिम महिलांबद्दल तर बोलतात, नंतर धर्माबद्दल आहे, पुन्हा हिजाबबद्दल आहे, म्हणजे मस्जिदबद्दल आहे, मदरसेबद्दल आहे। हा सर्व आता संपून आता डायरेक्ट तुम्ही आमच्या मोहम्मद पैगंबरांवर तुम्ही हल्ला करायला लागला। तुम्हाला का सोडतं असं वाटतं का? अरे डुकरा, तू पहिला तुझं चरित्र बघ आणि नंतर आमच्या हुजूरवर तू चरित्राच्या बोट उचलायला ये। तुझं चरित्र काय ते तुला माहीत आहे का? नागडा उघडा होऊन तू फिरतोस आणि आमच्या मोहम्मद पैगंबराविरोधात तू बोलतोस का? तुला आहे ना गुवात आहे ना चप्पल बुडून तुला प्रथमता तर मारलं पाहिजे। आणि तुम्हाला वाटत असेल की मुस्लिम समाज प्रत्येक वेळेस गप्प बसतो ह्याचा अर्थ हे नाही, कारण आमच्याच मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनं सांगितलं की आम्हाला सब्र करण्यासाठी, ते सब्र करतो म्हणून आज आम्ही शांत आहे। त्यांचा जर आम्हाला आदेश नसला असता की सब्र करण्याचा, तर आजपर्यंत तुम्ही टिकलं पण नसतो इथं। हे तुम्हाला प्रथम सांगते, कारण मुस्लिम समाज काय बांगड्या घातलेल्या नाही किंवा गप्प बसणार नाही। फक्त आमच्या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनं आम्हाला सब्र करण्याचे सांगितलेलं आहे, म्हणून आज आमचा मुस्लिम समाज गप्प आहे। नाहीतर एक व्यक्ती 4 बायका करतो म्हणून तुम्ही जी सांगता ना काय, तर पुरुष पण काही पण करू शकतो, एवढं त्यांच्या ताकद आहे या पुरुषांमध्ये, हे पण तुम्ही लक्षामध्ये घ्या। आणि महिलाही तशाच आहेत, जी सब्र करतात ना त्यांच्यात खूप ताकद असते, एवढं लक्षात तुम्ही ठेवा। आणि तू गुगलवर सर्च कर की ह्या दुनियामध्ये सर्वात जास्ती व्यक्तिमत्व किंवा चरित्र ज्याचं छान आहे आणि कोणता व्यक्तित्व चांगला आहे, जर तो हा जर प्रश्न जर ज्यावेळेस टाकशील तर आमच्या मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचंच नाव येईल। मूर्खा, पहिला अभ्यास कर मुसलमानांचा आणि कुराणमधली काय दिलंय काय नाही। तू एक स्वतःला पंत महाराज समजतो ना, तर तू अभ्यासच केला नाही तर तुला काय माहिती राहणार आहे? प्रथम तर तो अभ्यास कर। ज्यावेळेस तू आमच्या कुराण शरीफचा अभ्यास करशील ना, त्यावेळेस तू स्वतःहून आहे ना तू मूंज करशील आणि मुसलमान आहे ना हा धर्म स्वीकारशील फडव्या। एवढं बोलून मी माझं संपवते। जय टिपू सुलतान, जय भीमराय, जय श्री